आंटी, तुला कळतंय का? तू काय बोलते? तू मला इनडायरेक्टली अनयपासून वेगळं व्हायला सांगते, जे माझ्याकडून तरी घडणं अशक्य आहे. मयुरी काहीशा अविश्वासाने आणि नाराजीनेच बोलते. का बोलू नये मी असं? सांग ना. तुमच्या दोघात नवरा बायकोसारखं काय आहे? तू एका रूममध्ये झोपते, तो वेगळ्या रूममध्ये झोपतो ना. तुम्हाला दोघांना एकमेकांच्या आवडीनिवडी माहीत आहे. त्याला हेही माहीत नसतं की तुला कसला त्रास होतोय ना. तू त्याला ते सांगते. मयू, तुम्हाला दोघांनाही एकमेकांबद्दल, एकमेकांच्या भूतकाळाबद्दल काहीच माहीत नाहीये ना. तू त्याच्यावर प्रेम करते, मग का हवंय आहे हे नातं तुला? वेदा जाणून बुजून हे सगळं बोलत होती, कारण तिला माहीत होते की त्याशिवाय मयुरी कधीच तिच्या मनातलं सांगणार नाही. कारण कालच तिचं रडण्याचं कारण फक्त आणि फक्त अनय होता, हे तिने तिच्या अनुभवावरून जाणले होते. तर तुला वाटतं तसं काहीच नाही आंटी. मला हवं आहे हे नातं. मयुरी वेदापासून नजर चोरत बोलते. आणि ते का? म्हणजे मला कारण समजेल का त्यामागचं, की का हवंय तुला हे नातं? वेदा तिच्याकडे रोखून पाहत विचारते. कारण सांगणे गरजेचे आहे का? मयुरी वेदाकडे आशेने पाहत बोलते. हो, कारण मी ठरवलं की कारण जाणल्याशिवाय तुला अनयसोबत जाऊच द्यायचं नाही. तू इथे आलीस तुझ्या मर्जीने, पण जोपर्यंत मला तुमच्या नात्याची शाश्वती येत नाही तोपर्यंत तुला तिथे परत पाठवायचं नाही. वेदा तितक्याच ठामपणे बोलते. ठीक आहे, सांगते मी. कारण मला असं वाटतं की मलाही अनय आवडतो. कधी कसं माहीत नाही, पण मीही त्याच्यावर प्रेम करायला लागले. आंटी, माझ्या आयुष्याचा तो एक अविभाज्य घटक झाला आहे. त्याच्याशिवाय राहणं माझ्यासाठी अशक्य आहे. कालही माझी काहीशी तशीच अवस्था झाली होती, म्हणून मी रडत होते. मयुरी आहे ते सत्य वेदाला सांगते, पण तिचा चेहरा मात्र रडका झाला होता. असं वाटत होतं की कुठल्याही क्षणी ती रडेल. हे पाहून वेदा हसायला लागली. मयू, अगं हे काय हल्ली तू छोट्या गोष्टीवरून रडायला लागलीये? अशी जर मुळूमुळू रडायला लागलीस तर कसं होणार तुझं? मी तर खोटं बोलत होते, कारण मला तुझ्या मनातलं जाणून घ्यायचं होते. पण मला हे नव्हतं माहीत की तू अशी रडायला लागशील म्हणून. वेडी, असं म्हणत वेडा अजूनच हसायला लागते. आज मयुरी नसल्यामुळे अनय त्याच्या ऑफिसला आला होता. हे कळताच आयुषी त्याच्या केबिनमध्ये येतो. वा भाई, आज तू चक्क या ऑफिसला आलास. मला तर वाटलं होतं की आता तू कायमचा त्या म्हणजे वहिनीच्या ऑफिसला जॉईन व्हायचा विचार करतोय की काय? पण काय रे, तू ह्या ऑफिसचा रस्ता कसा चुकलास? का वहिनी येणार नाहीये म्हणून तिथे गेलास नाहीस? खरं सांग हं बाई. आणि काल रात्री 1 वाजता तू घाईघाईत कुठे गेला होतास रे? शिवाय रात्रभर घरी सुद्धा आला नाहीस. कुठे गेला होतास? खरं खरं सांग हं, नाहीतर मी वहिनीला सांगून टाकेल की ती नसल्यावर तू घरी येतच नाहीस, कुठेतरी निघून जातो म्हणून. मग बघ ती तुला कसं सरळ करते. अनयच्या केबिनमध्ये येऊन आयुष नॉनस्टॉप बडबडत होता. आयू प्लीज स्टॉप. अनय जरा रागातच बोलतो. तसं आयुष गाल फुगून तिथेच एका चेअरवर बसतो. आता मला सांग, तू सांभाळत असलेल्या कुठल्या प्रोजेक्टमध्ये काय चालू आहे? अगदी ईच अँड एव्हरी डिटेल हवी आहे मला त्यातली. आणि हो, मला दद्दूला हे सांगायची आठवण करून दे की ते उद्या आपल्यासोबत भावना आत्याच्या श्राद्धपूजेला येणार आहे. आयुष बस इतकाच रिप्लाय देतो, म्हणून अनय त्याच्याकडे पाहतो तर तो अजून तसाच गाल फुगून बसलेला असतो. आता हा फुगा कधी फुटणार आहे? तो आयुषकडे पाहून मस्करीच्या सुरात बोलतो. पण आयुष काहीच न बोलता त्याच्यापासून तोंड फिरवून घेतो. ठीक आहे, सांगतो मी. काल कुठे गेलेलो ते? आयुष काहीच बोलत नाही, म्हणून अनय बोलतो. त्याची काहीच गरज नाहीये. मला माहीत आहे की काल तू वहिनीला भेटायला गेला होता ते. मी तर बस मस्ती करत होतो, पण तू किती जोरात ओरडलास माझ्यावर. आयुष अजूनही रागातच बोलतो. अच्छा ठीक आहे, सॉरी बाबा, चुकलो मी, मला माफ कर. बस की कान पकडून उठाबशा काढू? तुझी इच्छा असेल तर मी नाही म्हणणार नाही. काढ तू उठाबशा. गो ऑन. आयुष दात विचकत बोलतो. तू सुधारणार नाहीसच ना तर? अनय हसत बोलतो. बिघडलं कधी होतो रे भाई?
मी म्हणून आता सुधरायला? बरं ते जाऊ दे, मला सांग, तू काल इतक्या रात्री वहिनीकडे गेलास, मग काय म्हणाली ती? आयुष एक्सायटेड होत विचारतो. इट्स नन ऑफ युअर बिझनेस आयू, तू फक्त मी तुला दिलेलं काम कर. अनय त्याला परत जरा रागात बोलतो. तसं आयुष पाय आपटतच तिथून निघून गेला. तेव्हा हे दोन दोन लहान बाळ सांभाळायला द्यायला तुला मीच भेटलो का? ह्याची कमी होती की काय बायको? पण तशीच मिळाली, बुद्धीने लहान असलेली, बस शरीराने वाढलेत दोघे. स्वतःशीच बोलत अनय त्याच्या कामाला लागतो. तो पूर्ण दिवस त्याचा कामातच जातो. संध्याकाळी आठवणीने तो मयुरीला भेटायला जातो. वेदा आग्रहाने त्याला जेवणासाठी थांबून घेते. जेवण वगैरे होईपर्यंत रात्रीचे 9 वाजतात. चला आंटी, येतो मी, बाय समीर अंजली, अनय सोप्यावरून उठत बोलतो. पण त्याचं सगळं लक्ष किचनच्या दरवाजात उभ्या मयुरीकडे असतं. हो ये, आणि उद्या सकाळीच लवकर ये, आपण सोबतच जाऊ पूजेच्या ठिकाणी. वेदा त्याच्या नजरेचा पाठलाग करत बोलते. मयू जा बाळ, अनयला खाली पार्किंगपर्यंत सोडून ये. वेदा त्या दोघांची मनस्थिती समजून बोलते. हो आंटी म्हणत मयुरी दरवाजाबाहेर जाते. येतो मग मी, बाय, अनय तिच्या मागे जात सगळ्यांना बोलतो. मयुरी आणि अनय दोघेही पार्किंगमध्ये येतात. तिथं येईपर्यंत ते दोघेही एकमेकांशी एक शब्दही बोललेले नसतात. कार आली. अनयच्या कारजवळ आल्यावर मयुरी बोलते. जाऊ मग मी, अनय तिच्याकडे पाहत बोलतो. मयुरीची त्याला नाही म्हणायची इच्छा असते, पण ती काहीच बोलत नाही. बस हो म्हणून मान हलवते. आर यू शुअर, तो पुन्हा एकदा खात्री करून घेत विचारतो. मयुरी इतकंच बोलते. त्यालाही माहीत होतं की ती जास्त बोलणार नाही म्हणून. मयुरी तुझ्याकडे एक मागू, अनय तिच्या थोडं जवळ जात बोलतो. त्याला जवळ आलेलं पाहून तीही मान वर करून त्याच्याकडे पाहायला लागते. हो, त्याच्या नजरेत हरवत ती नकळत बोलून जाते. अनयला तिचं हसू येतं. काय मी तुला 5 मिनिटांसाठी मिठीत घेऊ शकतो प्लीज, तोही तिच्याकडे पाहत बोलतो. त्यालाही माहीत असतं की आता तिला त्याच्या आधाराची खूप जास्त गरज आहे, पण ती असं काही त्याला बोलणार नाही म्हणून तो स्वतःच तिला विचारतो. मयुरीला काय बोलावं काहीच कळत नाही. हो म्हणावं की नाही. नाही म्हणायची तिची इच्छा नव्हती आणि हो म्हणायला तिला लाज वाटत होती. शिवाय कोणी पाहिलं तर काय म्हणल हा विचारही आहेच. तिची ही द्विधा मनस्थिती अनयच्याही लक्षात येते. आपण माझ्या कारमध्ये बसून बोलूया, तो तिला विचारतो म्हणून तीही मान हलवत हो बोलते. तो तिच्यासाठी पॅसेंजर साईडचा कारचा दरवाजा उघडतो. तसं ती आत बसते. मग तोही ड्रायव्हर सीटवर येऊन बसतो. तो तिच्याकडे पाहतो तर ती मान खाली घालून बसलेली असते. मयू, तो तिचे दोन्ही हात हातात घेत बोलतो. उद्या तुझ्या आईचं श्राद्ध आहे. कदाचित मी समजू शकतो की तुझी सध्या मनस्थिती कशी असेल ते. आई वडिलांना गमावण्याची वेदना काय असते हे आपल्या दोघांनाही खूपच चांगल्या प्रकारे माहीत आहे. मी तुला म्हणणार नाही की जे घडलं ते आठवून स्वतःला त्रास नको करून घेऊ, पण मला तुला हे सांगायचंय की तू माझ्याजवळ व्यक्त होऊ शकते. तुला होणारा त्रास मला सांगू शकते. मला माहीत आहे मी तो त्रास कमी नाही करू शकत, पण तुला तो सहन करण्याची ताकद, हिंमत तर देऊच शकतो ना. तुझी मदत तर करूच शकतो. सांगशील ना मला तुला त्रास होत असला तर प्लीज. त्याचं बोलणं होतं, पण त्याने अजूनही तिच्या हातात हात पकडलेले असतात. मयुरी त्याच्याकडे एकदा पाहते आणि हो म्हणून मान हलवत बोलते. अनय, मी आता ठीक आहे. हो, आईची आठवण आल्यावर कधी कधी मन भरून येतं, रडावं वाटतं, पण ते तेवढ्यापुरतंच. नंतर मी परत आधीसारखी होऊन जाते. कसं असतं ना अनय, काळाने दिलेल्या जखमांवर मलमसुद्धा तोच लावतो, आणि त्याने तर मला खूपच खास असं एक मलम दिलंय, आणि त्यावर प्रेमाची फुंकरही, ज्यामुळे त्याने दिलेली जखमा भरून आता त्यावर खपलीही आली. त्यामुळे काळजी नको करूस, मी ठीक आहे. मला माहीत आहे तुला माझी काळजी वाटते म्हणून तू असं विचारतो आहे, पण खरंच मी एकदम ठीक आहे. एवढं बोलून ती हलकेच असते. ही तर खूपच चांगली गोष्ट आहे. मग आता मला निघायला हवं. उद्या सकाळी मी लवकर येईल. दद्दू आईसोबत मागून येणार आहे. बाय. एवढंच बोलून त्याने तिचे हात सोडून दिले आणि तिचा चेहरा हातात घेऊन तिच्या कपाळावर ओठ टेकवले. तसं मयुरीनेही तिचे डोळे मिटून घेत त्याचा तो स्पर्श अनुभवला.
अनयने एकदा तिच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि तिला आवाज दिला, बाय मयुरी. बाय. तीही कार बाहेर येत बोलते आणि तो जाण्याची वाट पाहत तिथेच थांबते. तू वर जा, मगच मी इथून जाईन, तो तिला थांबलेलं पाहून बोलतो. मयुरी परत एकदा हात हलवत त्याला बाईक बोलते आणि वर जायला लागते. तिला गेलेलं पाहून मग अनयही कार स्टार्ट करत घरी जायला निघतो. मयुरीला भेटून अनय आज परत देसाई मेन्शनमध्ये परत आला. त्याने कार पार्क केली आणि आत आला तर तिथे हॉलमध्येच राम त्याची वाट पाहत थांबलेले होते. त्यांना पाहून अनय त्यांच्याजवळ गेला. दद्दू, तुम्ही अजून झोपला नाही? तो दद्दू समोर सोफ्यावर बसत बोलतो. तुझीच वाट पाहत होतो. जरा महत्त्वाचं बोलायचं होतं तुझ्याशी. माझ्याशी? महत्त्वाचं काय दद्दू? काय बोलायचं होतं तुम्हाला? हेच की, माझं श्राद्धाच्या पूजेला येणं म्हणजे मयुरीला तुझ्या आणि आयुषच्या खऱ्या आयडेंटिटीबद्दल समजणं. जे करायला तू मागेच नकार दिला होता, मग आता अचानक हा निर्णय घेतला, याचा मी काय अर्थ घ्यावा? हो दद्दू, मी यासाठी मागेच नकार दिलेला, पण त्याचा हवा तसा उपयोग होत नाहीये. अभिराज जाधवमुळे काही जणांना आताच तिच्याबद्दल समजलंय. ही गोष्ट वेगळी की मी त्यांना अजून मयुरीचा खरा चेहरा नाही दिसू दिलेला, पण कधी ना कधी तो समोर येणारच आहे. शिवाय अभिराज जाधव स्वतः सुद्धा सतत तिच्या आजूबाजूला असण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून काही विपरीत घडण्याआधी मला तिला एका सुरक्षित ठिकाणी ठेवायचंय. दद्दू, मला मयुरीच्या बाबतीत कसलीच रिस्क नाही घ्यायची. दद्दू, तुम्हालाही माहीत आहे की भावना आत्याबरोबर जे घडलं तेव्हा मयुरी ही तिथेच होती आणि त्या लोकांनी जे मयुरीसोबत करण्याचा प्रयत्न केला त्यावरूनच समजतंय की ती लोक किती नीच आहे आणि त्यांचा हेतू साध्य करण्यासाठी ते कुठल्याही थराला जाऊ शकतात. शिवाय उद्या आपण त्या घरी जाणार आहोत आणि मी तेव्हा भावना आत्याने लपवलेले पुरावे शोधण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल, कारण त्याशिवाय आपल्यालाही समजणार नाही की आपले पडद्याआड लपलेले छुपे शत्रू कोण आहे, ज्यांनी साधना आत्या, आई बाबा आणि भावना आत्याचा जीव घेतलाय. मला, आयुषला आणि मयुरीला अनाथ बनवलं. अनय रागाने बोलतो. आणि तुला काय वाटतं, तुझं किंबहुना आपलं सत्य समजल्यावर मयुरी तरीही आपला स्वीकार करेल? तिचा आपल्याबद्दल काही गैरसमज झाला तर? राम त्यांच्या मनातील शंका व्यक्त करत बोलता. असं काहीच नाही होणार दद्दू. ती माझ्यावर इतका विश्वास नक्कीच करते की माझं सत्य समोर आल्यावर ही ती काहीच गैरसमज करून घेणार नाही. अनय अगदी विश्वासाने बोलतो. ठीक आहे, तुला जे योग्य वाटते ते कर, पण सगळ्यांच्या सुरक्षिततेची खात्री बाळग, कारण माझ्यात यावेळी कुणालाही गमावण्याची हिंमत नाहीये. दद्दू त्यांच्या जागेवरून उठत बोलता आणि त्यांच्या रूमकडे निघून जातात. सकाळी अनय त्याचं लवकर आवरून वेदाच्या घरी येतो. इथेही सगळ्यांचं आवरलेलं असतं. मयुरीने आज पूर्ण पांढरी पण बारीक लाल बॉर्डर असलेली साडी घातलेली असते, तर अनयने व्हाईट शर्ट आणि त्यावर ब्लॅक जीन्स घातलेली होती. वेदा, अंजली, रुद्र समीरच्या कारमध्ये तर मयुरी अनयच्या कारमध्ये बसते. काही वेळाने ते त्यांच्या इच्छित स्थळी म्हणजेच भावनाच्या घरी पोहोचतात. पूजा वगैरे आवरेपर्यंत दुपारचे 12 वाजता, पण तोपर्यंत दद्दू आणि आयुष अजून आलेले नसतात. पूजा झाल्यानंतर वेदा, अंजली आणि समीर सोबत तिथून निघून जाते. आता तिथे फक्त मयुरी आणि अनय असतात. मयुरी नेहमीच श्राद्धाच्या दिवशी या घरी दिवसभर थांबायची. तिला सोबत म्हणून वेदाही असायची, पण यावेळी अनय असल्याने वेदा नव्हती थांबली. कदाचित ती थांबलीही असती, कारण आज रामही येणार होते मयुरीला भेटायला. पण काल बोलण्याच्या ओघात मयुरीने वेदाला हेही सांगितलं होतं की ती आज अनयला तिच्या मनातल्या त्याच्याबद्दल वाटणाऱ्या भावनाबद्दल सांगणार आहे. त्यामुळे वेदाने काही वेळ तरी त्या दोघांना तिथे एकट्याने राहू देण्याचा विचार करून तिथून निघून गेली होती. अनय, मयुरी हॉलमध्ये बसून मोबाईलमध्ये आयुषला लोकेशन सेंड करणाऱ्या अनयला आवाज देत बोलते. हा बोल ना, काय झालं? तुझ्याकडे ती चेन आहे मी तुला त्या दिवशी दिलेली? हो आहे ना, मी ती रोज माझ्यासोबतच घेऊन फिरतो, पण तू का विचारते आज अचानक? अनय न कळून विचारतो.
मला ती हवी होती, मयुरीने असं म्हणताच अनय लगेच ती चेन त्याच्या शर्टच्या पॉकेटमधून काढून समोर उभ्या असलेल्या मयुरीच्या हातात देतो. तुला आठवतंय अनय, ही चेन देताना मी तुला काहीतरी सांगितलं होतं. हो, काय सांगितलं होतं मी तुला अनय? मला सांगशील परत? हेच की, तुला तुझ्या आईने सांगितलेलं की ही चेन तू अशा व्यक्तीला दे जी कधीच तुझी साथ सोडून जाणार नाही. कशीही परिस्थिती असली तरी ती व्यक्ती तुझ्यासोबत असेल. अनय मयुरीच्या चेहऱ्यावरचे भाव वाचण्याचा प्रयत्न करत बोलतो. मग अशी व्यक्ती तीही असू शकते का जिच्यावर आपण प्रेम करतो? हो, असू शकते, का नाही? अनयला आता छातीत धडधडायला लागलं होतं. मयुरीच्या बोलण्याचा रोग त्याला समजत नव्हता, पण अंदाज येत होता की तिला कशाबद्दल बोलायचंय. मग मी जर ही चेन अशा व्यक्तीला दिली जिच्यावर मी प्रेम करते तर तुझी काही हरकत नसेल ना? मयुरी त्याच्याकडे पाहत त्याच्या नजरेला नजर देत बोलते. मग मला नाही समजलं, तुला नक्की काय म्हणायचंय मयुरी? अनय स्वतःला सावरत आणि मनाला दिलासा देत बोलतो. तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.